हेलो। हेलो। नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण एक्सरसाइज 4.2 मधला पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. अरे मीटिंग चालू हुई है बट तुम्हें डबल लाइन पे देखा काय आज। आवाज येतोय हर्षद? क्वेश्चन 5. फाइंड कंबाइन इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन ईच ऑफ विच मेकिंग एन एंगल ऑफ 30 मुझे डिग्री तो विथ लाइन. मोबाईल आहे ना पण मला नेटवर्क नाही आलेली आहे. हर्षद म्यूट करतो का तू प्लीज? हर्षद म्यूट आहे बहुतेक. यश, तुझा माईक चालू आहे तो तुझा तिकडचा आवाज इकडे येतो. यश, माईक म्यूट कर प्लीज. Combine equation of lines passing through origin, each of which making an angle of 30 degree, each of which making an angle of 30 degree with line 3x plus 2y minus 11 equal to 0. Theta equals to 30 degree with 3x plus 2y minus 11 equals to 0. ओके. या लाईन सोबत 30 डिग्रीचा अँगल आहे प्रत्येक लाईन. ओके. Let L1 and L2, L1 and L2 be the lines, be the lines okay. So with slope M1 and M2, M1 and M2 त्यांचा स्लोप असेल L1 L2 लाईन्सचा. ओके. therefore या लाईनला म्हणूयात आपण L, लाईन L हे म्हणूयात. ठीक आहे. तो स्लोप ऑफ लाईन, अँगल बिटवीन लाईन L अँड दिस काय लिहा? tan 30 डिग्री इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. ओके. त्याच्यामध्ये M1 हा आपण M घेऊयात आणि M2 हा आपण M1 घेऊयात. M मायनस M1 अपॉन 1 प्लस M1. ओके. सो इथे tan 30 डिग्री किती येईल? tan 30 डिग्री. फाइंड काय करायचं आपल्याला? इक्वेशन ऑफ लाईन्स फाइंड करायचं ना. काय विचारलंय? फाइंड कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स. हे फाइंड करायला विचारलंय साक्षी. अँगल दिलेला आहे, लाईन्स कोणत्या आहेत ते फाइंड करायचंय. म्हणजे क्वेश्चन परत एकदा समजून घ्या. इथे मी सांगतो तुम्हाला क्वेश्चन. हा तुझा y ऍक्सिस एक्स ऍक्सिस आहे, कोऑर्डिनेट ऍक्सिस आहे एक्स.
वाय. ठीक आहे. आता एक लाईन दिली 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0. आता ही नाही एक्झॅक्टली, बट एक लाईन घेऊयात आपण. एक 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0 ही लाईन दिली. ओके. आता या लाईन सोबत एक लाईन 30 डिग्रीचा अँगल बनवतो. किती? 30 डिग्री. आम्हाला वाटतं कलर दिसत नाहीये, थोडा डार्क कलर घेतो मी. या लाईन सोबत कितीचा अँगल केलाय? थीटा इक्वल्स टू 30 डिग्रीचा एक अँगल या लाईनने. ही लाईन म्हणूयात आपण L1. ओके. आणि दुसरी एक लाईन आहे, या पण लाईनने कितीचा अँगल केलाय या लाईन सोबत? याच लाईन सोबत कितीचा अँगल क्रिएट केलाय? ऍक्युट अँगल हा 30 डिग्रीचा, 30 डिग्रीचा अँगल क्रिएट केलाय सेपरेटली. ओके. याच एल लाईन सोबत L2 लाईनने आणि याच एल लाईन सोबत L1 लाईनने ऍक्युट अँगल केलाय 30 डिग्रीचा सेपरेटली. ओके. मग या दोन लाईन्स, ही जी लाईन आहे ही L2 आणि ही जी लाईन आहे L1, ही जी लाईन आहे L1, ह्या दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन फाइंड करायचं आपल्याला. समजलं? हा एक क्वेश्चन. या दोन लाईन्स आपल्याला कंबाईन इक्वेशन फाइंड करायचं आहे. ओके. मग त्यासाठी आपण काय घेतलं? थीटा इक्वल टू 30 डिग्री आहे विथ लाईन 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0. मग कोणत्या दोन लाईन्स आहेत? ही लाईन L1 आणि L2 या दोन लाईन्स आहेत असं आपण घेतलं. L1 आणि L2 या दोन लाईन्स घेतल्या आपण. ओके. सो L1 L2 विथ स्लोप्स M1 अँड M2. ओके. मग आता L लाईनचा स्लोप M आणि L1 लाईनचा स्लोप M1. मग त्या दोन मधला ऍक्युट अँगल किती आहे? 30 डिग्री. सो tan 30 डिग्री इज इक्वल टू काय? M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. ओके. बट या लाईनचा स्लोप तर काय माहिती आपल्याला? वेर M इज इक्वल टू काय? या लाईनचा स्लोप मायनस A अपॉन बी येतो ना. मायनस ए अपॉन बी येतो स्लोप. ओके. सो काय 11 इकडे घेतला, मायनस 3 इकडे घेतला, मायनस 3 अपॉन 2 आहे. एम इक्वल टू किती आला? मायनस 3 अपॉन 2 आला. ओके. आता परत विचाराल हे कसं आलं, हा स्लोप कसा आला? जनरल इक्वेशन काय? 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0. याचा अर्थ काय? 2y इक्वल्स टू 3x मायनस 3x प्लस 11. म्हणजेच काय आला? y इक्वल्स टू किती आला? मायनस 3/2x प्लस 11. हा जो आहे मायनस 3/2 हा येतो f. ओके. हे या इक्वेशन वरून घेतलंय, या इक्वेशन वरून घेतलंय, या इक्वेशन वरून घेतलंय. ओके. ना m मायनस 3/2 आला. therefore tan 30 डिग्री किती येतो? 1/√3 इक्वल्स टू 1/√3 येतो ना साक्षी? tan 30 डिग्री M1 नाही, m म्हणणार त्याला. मायनस 3/2 आहे ना, तो m म्हणणार. m म्हणणार, M1 नाही. का M1 नाही? कारण लाईन L1 चा स्लोप M1 आहे, लाईन L2 चा स्लोप M2 आहे, आणि ही लाईन सेपरेट आहे, ती लाईन L आहे, तिचा स्लोप आपण M म्हणणार आहे. म्हणजे हा M, हिचा स्लोप M2 आणि हिचा स्लोप M1 असं येणार आहे. 3 लाईन्स आहेत, 3 लाईन्स आहेत तिथे. किती? 3. परत एकदा सांगतोय, परत एकदा सांगतोय. सपोज ही लाईन आहे 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0. ओके. ही लाईन आहे L. आपल्याला ज्या लाईन्स फाइंड करायच्या दोन, त्या कोणत्या आहेत? एक आहे L1 ही लाईन आणि दुसरी आहे L2. L2 ही लाईन L2. ओके. मग आपण हिचा स्लोप घेणार आहे M2 आणि L1 चा स्लोप घेणार आहे M1 आणि ह्या लाईनचा स्लोप घेणार आहे आपण M. या लाईनचा स्लोप काय घेणार आहे? M इक्वल्स टू मायनस 3/2 घेणार आहे.
ठीक आहे. आता ह्या लाईन मध्ये म्हणजे ह्या लाईन मध्ये आणि L1 मध्ये अँगल किती झालाय? 30 डिग्री. M2 लाईन L2 आणि लाईन L याच्यामध्ये अँगल किती झाला? हा अँगल किती झाला? 30 डिग्री झाला. मग इथं टॅन थिटा इज इक्वल टू M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2 हा फॉर्म्युला वापरणार. इथं M1 M2 M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2 हा फॉर्म्युला वापरणार आणि या दोन फॉर्म्युलावरून आपण L2 आणि L1 हे फाइंड करणार आहे. समजलं? ते आपण इथं करतो. पुट इन इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट केलं. आता समजलं? करेक्ट. ओके. तर इक्वेशन 1 मध्ये tan 30 1/√3 m m किती आहे? -3/2 मायनस M1 जो आपल्याला फाइंड करायचा आहे अपॉन 1 प्लस मायनस होणार आहे. ओके. M1 -3/2 M1. ओके. आता हे M1 मधलं इक्वेशन आहे. सिम्प्लिफाय करा, सॉल्व्ह करा. स्क्वेअरिंग करून हे मॉड्युलस साइन आहे ते कॅन्सल होईल. तर काय मिळेल? 1/3 इक्वल्स टू ऑन स्क्वेअरिंग स्क्वेअर का केला? कारण इथं मॉड्युलस साइन इथे कॅन्सल करायचे म्हणून. ओके. सो स्क्वेअर केल्यावर काय होतं? मॉड्युलस साइन कॅन्सल होईल, √3 कॅन्सल होईल, 1/√3 चा 3 झाला इज इक्वल्स टू मॉड्युलस कॅन्सल झाला, 3/2 आहे ना इथं, -3/2 आहे. किती आहे? 3 -3 -2M1 डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2 -3M1 डिवाइड बाय 2. हा 2 कॅन्सल आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे जे काही 1/3 इक्वल्स टू मायनस कॉमन घेतलं, कॅन्सल केला, 3 प्लस 2M1 स्क्वेअर अपॉन ते झाले 2 -3M1 स्क्वेअर, 2 -3M1 स्क्वेअर. स्क्वेअर केला, हे मल्टिप्लाय करा, काय येतं? 2 स्क्वेअर 4 मायनस 2 3 जा 6 2 जा 12M1 प्लस 9M1 स्क्वेअर 9M1 स्क्वेअर इक्वल्स टू 3 स्क्वेअर 9 9 3 जा 27 प्लस 3 2 जा 6 2 जा 12 12 3 जा 36 M1 प्लस 2 3 2 स्क्वेअर 4 4 3 जा 12 M1 स्क्वेअर. ओके. इकडे 9M1 स्क्वेअर, इकडे 12M1 स्क्वेअर आहे. सो 12M1 स्क्वेअर मायनस 9M1 स्क्वेअर. ओके. प्लस 36M1 प्लस 12M1. ओके. प्लस 27 मायनस 4 इक्वल्स टू 0. म्हणजे किती येईल? 12 मायनस 9 3M1 स्क्वेअर प्लस 36 प्लस 12 6 to 8 8 48 M1 minus 4 equals to 0. -4 नाही, इथं किती आहे? 27 -4 23 -23 इक्वल्स टू 0. किती येतं हे? 23 येत आहे. -23 इक्वल्स टू 0 येत आहे. काय समजत नाहीये? काय समजत नाहीये मला सांगा. तुम्ही माईक अनम्यूट ठेवलाय त्यामुळे मलाच काही कळत नाही तुमचं नक्की काय चाललंय ते. फ्रॉम स्क्वेअरिंग बोथ साइड्स पुढचा पार्ट समजत नाहीये का? ठीक आहे. स्क्वेअर कर नाही तर दोन्ही साइड स्क्वेअर कर. A प्लस बी स्क्वेअर,
ए मायनस बी स्क्वेअर आणि मग हा स्क्वेअर केलेला या साईडला घे, हा 3 या साईडला घे आणि मल्टिप्लाय कर, सिम्प्लिफाय कर. किती -23 इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर m1 इज इक्वल टू m1 इक्वल्स टू मायनस बी प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac a इंटू सी अपॉन 2a. फॉर्मूला में करने के लिए -48 प्लस और माइनस स्क्वायर रूट ऑफ 48 स्क्वायर इधर 2304 प्लस 276 डिवाइड बाय 6 2580 -48 प्लस और माइनस 2580 स्क्वेअर रूट मध्ये अपॉन 6 येतं. ओके, 2580 स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड करायचं आहे ना. 2580 परफेक्ट स्क्वेअर नाही येते. हा परफेक्ट स्क्वेअर नाही येते. काय करूया, परत एकदा सॉल्व्ह करूया. परत एकदा सॉल्व्ह करूया. आम्ही परत पहिल्यापासून सॉल्व्ह करतो. दुसऱ्या कशावर नाही, खूप स्लो चाललंय. थोडं एक पेशन्स ठेवा.
ओके, वेट 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 वेट. हे कोणी हर्षद तुम्हाला एक व्हॉट्सअप केलंय, तीच मेथड आपण करतोय. जे आता सॉल्व्ह करतोय ना, हे याच मेथडने करतोय आपण. कळलं का? तुझ्या म्हणतेस ना अशा मेथडने होईल का, ते पहा. हीच मेथड करतोय आपण. हे की m-m1 आपण 1 प्लस m1 तीच मेथड करतोय आपण. ओके. पहा इक्वेशन काय परत एकदा, इथं इथं आता दिसतंय सगळ्यांना क्लिअर? किती पहा इक्वेशन काय, आता जरा रायटिंग व्यवस्थित दिसेल. 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल टू 0. ओके. इक्वेशन 1. ओके, याचा स्लोप किती घेऊयात आपण? m घेऊयात. याचा स्लोप काय? whose slope is y equals to minus 3 upon 2 x plus 11 upon 2 is m equals to minus 3 by 2 m. Okay. Theta equals to 30 degree. Okay. Therefore, let L L1 let L1 L1 be the line with slope m1 and L2 be the line with slope m2, which makes an angle of 30 degree with line 1. Okay. Therefore, tan 30 degree equals to modulus of m minus m1 upon 1 plus m m1. हेच आपण करत होतो. असं तुझे पाठवले ना, ते हेच आपण करत होतो. ओके. तो काय 1/√3 इक्वल्स टू m मायनस m1. m किती आहे? -3/2 मायनस m1. m1 किती आहे? m1 आपल्याला फाइंड करायचं आहे. डिवायडेड बाय 1 मायनस 3/2 m1. मल्टिप्लाय करा, ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड्स करा. Squaring both sides, we get काय मिळेल? दोन्ही साइडचं स्क्वेअर केलं, ऑन स्क्वेअरिंग बोथ साइड्स we get
1/3 इक्वल्स टू इकडे स्क्वेअर केलं मायनसचा स्क्वेअर प्लस होईल 3 + 2m ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 4 डिवाइड बाय 2 - 3m डिवाइड बाय 4 स्क्वेअर केल्यावर हे कॅन्सल होईल इथं ब्रॅकेट स्क्वेअर ओके आता हे आणखी सिम्प्लिफाय करा हे 2 - 3m ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 3 × 3 + 2m ब्रॅकेट स्क्वेअर असेल ओके सो ऑन स्क्वेअरिंग काय मिळतं हे ऑन स्क्वेअरिंग काय मिळतं 4 - 3 × 2 = 6 6 × 2 = 12 m1 आहे m1 आहे सॉरी हा m1 आहे m1 आहे हा m1 ओके 12m1 + 9m1² इक्वल्स टू 3 स्क्वेअर 9 × 3 = 27 प्लस 2 × 3 = 6 × 2 = 12 × 3 = 36 m1 प्लस 2 स्क्वेअर 4 × 3 = 12 m1² हे मिळेल ओके तर हे इक्वेशन आपल्याला यूज करायचं आहे 27 तर 12m1² - 9m1² 12m1² - 9m1² हे प्लस 36m1 प्लस 12m1 प्लस 36m1 प्लस 12m1 अजून काय लिहिलं होतं हा प्लस 27 - 4 प्लस 27 - 4 इक्वल्स टू 0 म्हणजे काय मिळालं इक्वेशन हे 3m1² आहे 36 + 12 48 m1 येईल 48 m1 येईल ओके प्लस हे 23 - 27 - 4 23 प्लस 23 इक्वल्स टू 0 हे आलंय इक्वेशन हे काय आलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मगाशी आलं होतं ना ते इक्वेशन हे मिळतंय आपल्याला ओके आता या इक्वेशन मध्ये आपण काय करूयात या इक्वेशन वरून आपल्याला m1 जर आपण हे सॉल्व्ह केलं तर याच्यावरून आपल्याला m1 मिळेल तसं दुसरं इक्वेशन बनवलं त्याच्यावरून आपल्याला m2 मिळेल किंवा दुसरं एक वे आहे की विच इज ऑक्झिलरी इक्वेशन विच इज auxiliary equation of lines where m1 equals to y upon x मग ही व्हॅल्यू ठेवा therefore 3y upon x square plus 48y upon x plus 23 equals to 0 कॅल्क्युलेट करा 3y square upon x square plus 48y upon x plus 23 equal to 0 सिम्प्लिफाय करा 3y square सॉरी पहले है 3y² प्लस 48xy प्लस 23x² इक्वल्स टू 0 म्हणजेच काय 23x² प्लस 48xy प्लस 3y² इक्वल्स टू 0 which is required or equation of pair of lines passing through origin which is required equation of lines हे झालं रिक्वायर्ड इक्वेशन ओके दुसरी एक मेथड ज्या मेथडने आपण करत होतो त्या मेथडने आपण इथपर्यंत पोहोचलेलो हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं होतं हे इथपर्यंत आपण पोहोचलो होतो हे इक्वेशन आपल्याला मिळालं होतं आपण हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर आपल्याला त्याच्यातनं व्हॅल्यू मिळणार आहे m1 ची तो स्लोप m1 घेतला दुसरा परत इक्वेशन बनवणार होतो आपण त्यातून स्लोप m2 मिळणार होता आणि मग ते स्लोप m1 आणि m2 चा यूज करून आपण
इक्वेशन ऑफ लाईन्स लिहिणार आहोत. ठीक आहे, त्यापेक्षाही जास्त सोपं आहे की डायरेक्टली हे इक्वेशन ऑक्झिलरी इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये एम इक्वल टू वाय बाय एक्स ठेवा आणि कम्प्लीट करा. ओके, समजलं? याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. तर हा होता एक क्वेश्चन होता. इथं थोडी डिफिकल्टी, माझ्याकडे हार्ड कॉपी नाही आहे टेक्स्टबुकची, त्यामुळे मला इथं बऱ्याच डिफिकल्टीज येत आहेत. पुढे इफ, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता. हा क्वेश्चन, इफ angle between lines represented by x square plus 2hxy plus by square equal to 0 is equal to angle between lines represented by 2x square minus 5xy plus 3y square, then show that h square minus ab equal to a plus b bracket square. Okay, 2x square minus 5xy plus 3y square. 3x square 3x square, sorry, 2x square minus 5xy plus 3y square. ठीक है, 2x square minus 5xy plus 3y square equals to 0. हे दिलेलं आहे. ठीक आहे, क्वेश्चन 1. And ax square plus 2hxy plus by square equals to 0. इक्वेशन 2. ओके, या दोन लाईन्स मधला जो काही अँगल आहे तोच या दोन लाईन्स मधला अँगल आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. ओके, देअरफॉर ए इक्वल्स टू काय मिळेल 2, बी इक्वल्स टू काय मिळेल 3, 2h काय मिळेल 5, h काय मिळेल 5/2 मायनस. ओके, देअरफॉर टॅन थिटा काय मिळेल मॉड्युलस ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. या दोन लाईन्स मधला अँगल आहे. ओके, या दोन लाईन्स मधला अँगल काय आहे मॉड्युलस ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर 5/2 स्क्वेअर मायनस 5/2 स्क्वेअर मायनस ए बी 3 × 2 अपॉन ए प्लस बी 2 + 3. इक्वेट करा, कंपेयर करा, स्क्वेअर करा, ऑन स्क्वेअरिंग both sides we get, दोन्ही साइडला स्क्वेअर केला काय मिळेल 4 × h² मायनस ए बी अपॉन ए प्लस बी स्क्वेअर. मॉड्युलस कॅन्सल झाली, इज इक्वल टू इथे काय 4 स्क्वेअर रूट कॅन्सल झाला 5 स्क्वेअर 25 अपॉन 4 मायनस 3 × 6 4 24 अपॉन 4 आहे डिवायडेड बाय 2 + 3 5 हा 4 इथे कॅन्सल होईल 25 - 24 1/5 आहे. ठीक आहे, कम्पेअर केलं
हे इकडे घेतलं 5 इकडे घेतलं 5 4 जा 20 एच स्क्वेअर मायनस ए बी स्क्वेअर केलाय ना 5 स्क्वेअर 25 आहे 5 स्क्वेअर 25 आहे ओके 25 इंटू 4 ते 100 आहे 25 इकडे घेतला 4 इंटू 25 100 एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल्स टू 1 इंटू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर विच इज ॲज रिक्वायर्ड. इझिली झाला हा क्वेश्चन. पहा थोडं मला वेगवेगळं स्लाइड्स वरती जावं लागतं कारण थोडं रायटिंग खराब होतं तिथे. काय झालं स्क्रीन हँग झाली सर लॅग हो रहा है कुछ मिल नहीं दिख रहा है ओके. इथे मी परत एकदा शेअर करतो तुम्हाला स्क्रीन. इथं जे इक्वेशन 1 दिले आपल्याला परत एकदा पहा याच्यामध्ये तर दिसत असेल तुम्हाला. इक्वेशन 1 जे दिलंय ओके. इक्वेशन 1 बघा 2x² मायनस 5xy प्लस 3y स्क्वेअर इक्वल टू 0. या दोन लाईन्स आहेत. दिस इज कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिन मधून पास होणाऱ्या दोन लाईन्सचं इक्वेशन आहे ओके. या दोन लाईन्स मधले अँगल आणि ax² प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 या दोन लाईन्स मधले अँगल सेम आहे. याच्या याच्या दोघांचं कंपॅरिझन केलं ए बी आणि एच फाइंड केला. tan theta is equal to 2 square root of h square minus ab upon a plus b हा फॉर्म्युला यूज केला त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या. आता ह्या दोन साइड्स आहेत त्यांचा स्क्वेअर केला. स्क्वेअर केला काय होईल 2 चा स्क्वेअर 4 h स्क्वेअर मायनस ए बी स्क्वेअर रूट कॅन्सल होईल a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस अपॉन 4 मायनस 6 6 4 जा 24 मायनस 24 अपॉन 4 हा 4 आणि हा 4 कॅन्सल झाला. फोन पुढचं स्क्वेअर रूट 2 येणार आहे ना. काहीतरी चुकलं काहीतरी 2 राहणार आहे त्याच्यामध्ये 2 एक राहणारच आहे. मायनस 24 अपॉन 4 हा स्क्वेअर केला ना स्क्वेअर रूट डायरेक्ट निघून गेला करेक्ट आहे ओके. तो स्क्वेअर केला स्क्वेअर रूट डायरेक्टली निघून गेला. हा 4 4 कॅन्सल झाला ठीक आहे. हा 2 आहे ना या 2 ला या 4 ने कॅन्सल केला तो 4 4 डायरेक्टली कॅन्सल झाला कॅन्सल 25 इकडे घेतले 100 मिळाले h स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ॲज रिक्वायर्ड. सो हा होता क्वेश्चन नंबर 5 ठीक आहे. आता दिसतोय का बोर्ड साक्षी. ठीक आहे ओके चला पण थांबूयात. हा एक्सरसाइज आपला इथं संपलेला आहे. एक एक्सरसाइज राहिलेला आहे. हे क्वेश्चन्स मी तुम्हाला शेअर करतो सागर आणि बाकी सगळे तुम्ही उद्या हे क्वेश्चन्स येताना लिहून आणा ओके. आणखी एक एक्सरसाइज